देहू नगरीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 378वा सदेह वैकुंठ गमन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न। तुकोबांच्या बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य मंदिरात लाखो देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट। मंदिर परिसरात संत तुकाराम महाराजांचे फुलांमधून साकारले सुंदर चित्र। संत तुकाराम महाराज बीज सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू नगरीत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पहाटे काकड आरती, अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या हस्ते श्रींची महापूजा आणि शिळा मंदिर महापूजा। सकाळी 6 वाजता वैकुंठ गमन स्थान संत तुकाराम महाराज महापूजा, वैकुंठ गमन प्रसंगावर हबप देहूकर महाराजांची कीर्तन सेवा। त्यानंतर मुख्य मंदिरातून श्री पालखी वैकुंठ गमन स्थान असलेल्या गोपाळपुराकडे प्रस्थान। दुपारी 12:30 वाजता पालखी वैकुंठ स्थान मंदिराकडून मुख्य मंदिराकडे आगमन। खेड आंबेगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या जैदवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न जटिल। स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पेठ जैदवाडी झंझणस्थळ रस्त्याचे काम रखडले। न्यायासाठी जैदवाडीकर ग्रामस्थ आणि शेतकरी तहसील कार्यालयात। सुमारे 50 वर्ष वापरातील रस्ता स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी दुरुस्तीसाठी अडविला। ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत स्थानिक नागरिकांचा रस्त्याला विरोध। दगडफेकीचीही केली भाषा। खेड तहसीलदार प्रशांत बेडसे, आंबेगावचे प्रभारी तहसीलदार सचिन वाघ, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता महेश खाडे यांच्यासह जैदवाडी ग्रामस्थ आणि रस्त्याला विरोध दर्शवणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात गर्दी। मात्र संयुक्त बैठकीत ठोस निर्णय नाही। संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यावरून घरी परतत असताना भरधाव पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून एका भाविक महिलेचा मृत्यू। भगीरथी त्रिंबक विभूते, वय 67, राहणार चिखली असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून गुरुवार दिनांक 5 दुपारी 2:15च्या सुमारास घडली घटना। संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यातील दर्शनानंतर प्रजापती ब्रह्मकुमारी अनुयायी असलेली भगीरथी विभूते ही महिला भाविक पतीसोबत दुचाकीवरून भैरवनाथ चौकाकडून काळोखे चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोडने दुचाकीवरून घरी परतत असताना झाला अपघात। खेड तालुक्यात 7 मार्च रोजी कनेरसर येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराअंतर्गत नागरिकांना 15हून अधिक महसूल सेवा मिळणार। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। कनेरसर येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कनेरसर मंडल स्तरावर होणाऱ्या लाभार्थ्यांना महसूल सेवांचा मिळणार लाभ। शिबिर स्थळी प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि उतार्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक अर्थात एनए परवानगी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप आदी महसूल सेवा मिळणार असल्याची तहसीलदार प्रशांत बेडसे यांची पत्रकार परिषदेत माहिती। खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालय, पॉलिटेक्निक आणि MBA कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांचा ट्रॅडिशनल डे साजरा। या निमित्त विद्यार्थ्यांनी पौराणिक, ऐतिहासिक, प्रादेशिक वेशभूषा परिधान करीत नोंदविला उत्स्फूर्त सहभाग। 2 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील तरुणाई विविध रंगाच्या वेशभूषा आणि रंगभूषणे सजली। या दरम्यान हॅट डे, चॉकलेट डे, मास्क डे, गॉगल डे, मिसमॅच डे, ग्रुप डे आदी उपक्रम साजरे करीत विद्यार्थी विद्यार्थिनींनी मराठी, गुजराती, बंगाली, राजस्थानी आणि दाक्षिणात्य वेशभूषेचा अवलंब करीत प्रादेशिक संस्कृतीचे घडविले दर्शन। विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषेत रॅम्प वॉक ठरला लक्षवेधी। यावेळी प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे, डॉक्टर शिल्पा जगताप, डॉक्टर पायल ओसवाल, प्राध्यापिका प्रियांका बालघरे आदींची उपस्थिती। सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप मुळूक यांनी कार्यक्रमाचे केले नियोजन। पुणे जिल्ह्यातील दुबई येथे गेलेल्या एकूण 246 नागरिकांपैकी बुधवारी 111 नागरिक पुण्यात परतले, तर गुरुवारी आणखीन 17 नागरिक पुण्यात पोहोचले। आतापर्यंत एकूण 128 नागरिक सुखरूप पोहोचले। दरम्यान 28 नागरिकांच्या विमान प्रवासाचे वेळापत्रक पुनर्नियोजित करण्यात आले असून त्यांना लवकरच भारतात परत आणण्याची व्यवस्था करण्यात येईल। उर्वरित 90 नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही, त्याबाबत संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक समन्वय सुरू। जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती।
दुबई येथे अडकलेल्या सर्व नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी केले नमूद. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वाङ्मयाविषयी स्वामी गोविंद देवगिरी यांनी काढलेल्या वक्तव्याचा आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने जाहीर निषेध. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने काढण्यात आलेल्या निवेदनानंतर स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी गुरुवारी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर नतमस्तक होत केली क्षमायाचना. स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी 27 फेब्रुवारी रोजी ज्ञानोबा ते तुकोबा या राष्ट्रीय परिषदेच्या बीज भाषणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या वाङ्मयाविषयी तौलनिक पद्धतीने काढले होते उद्गार.